नमस्कार मंडळी. कल्याणी भक्ती ऑडिओ बुकमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आत्ता मी सध्या श्री गजानन विजय भक्तिबोध हे पुस्तक वाचायला घेतलेलं आहे. तर त्यातले 1 ते 25 लेख माझे वाचून झालेले आहेत. तर मी आता पुढचा लेख वाचायला घेते आहे. तर मी वाचते, तुम्ही ऐका. ह्यातून तुम्हाला श्री गजानन महाराजांचं चरित्र कसं होतं, ते कसे होते, त्यांचं संपूर्ण ज्ञान ह्याच्या ऐकण्याने तुम्हाला मिळणार आहे. तर त्यासाठी आता तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पहिल्यापासूनचे जे सगळे लेख आहेत ते ऐकायला सुरुवात करा. तर आता मी पुढचा लेख वाचते, मी वाचते, तुम्ही ऐका. वेदविद्या पोटभरूपणासाठी नाही. खंडू पाटलावर खटला दाखल झाला होता, पण त्याने श्री गजानन महाराजांच्याकडे जाऊन त्यांना प्रार्थना केली. संकटमुक्त करा अशी कळकळून विनवणी केली. श्रींनी त्यास दोन्ही हाताने आलिंगन दिले. त्याचे त्यांनी सांत्वन केले. म्हणाले, अरे कामकर्त्या पुरुषाप्रत अशी संकटे येतात. वरच्यावरी जाण सत्य, त्याची चिंता वाहू नको. हे सांगताना एक सामाजिक सत्य आपोआपच प्रकटले आहे. जो माणूस कार्यमग्न असतो त्याच्या मागे संकटे, अडचणी, कटकटी ह्या असतातच. पण त्यातून मार्ग काढून त्यावर मात करून कर्मरत माणसाला आपली उद्दिष्टे पूर्ण करावी लागतात. त्यातही सत्कर्मांना भगवंताचे अधिष्ठान प्राप्त झाले तर ती कर्मे यशस्वीही होतात. स्वार्थ बळावला की 2 गटात कलह माजतोच. वास्तविक पाहता पाटील व देशमुख हे एकाच जातीचे होते, पण तरीही स्वार्थापायी त्यांच्यात द्वेषमूलक भावना निर्माण झाली. चरित्रकार सांगतात की कौरव पांडव हे एकाच कुळातले, पण त्यांचेतही द्वेषापोटी वैरच निर्माण झाले होते. पांडवांचा पक्ष न्याय, नीती, धर्म यांचा होता, म्हणून त्यास यश मिळाले. श्रीकृष्णाने सत्यासाठी पांडवांकडून कौरवांचा संहार केला. श्री गजानन महाराज खंडू पाटलास म्हणाले, जा, भिवू नकोस तिळभर, बेडीनं तुशी पडणारं, किती जरी केला जोर देशमुखाने आपला. आणि पुढे तसेच झाले. खंडू पाटील निर्दोषी म्हणून सुटले. संतांचे अभिवचन कधी खोटे ठरेल काय? नाहीच नाही. खंडू पाटलांची श्रद्धा आणखीनच वाढली. त्यांनी श्रींना पुन्हा आपल्या घरी नेले. वैदिकांना हितोपदेश. श्री गजानन महाराज असेच एकदा पाटलांच्या घरी असताना तेथे काही ब्राह्मण मंडळी आली. हे ब्राह्मण विद्वान होते, पण मोठे कर्मठ होते. त्यांच्या मनात धनलोभ अत्यंत प्रबळ होता. ते श्रींच्या भेटीस आले होते. श्री गजानन महाराज हे त्यावेळी झोपले होते. त्यांच्या जागे करण्याच्या हेतूने ब्राह्मणांनी जोरजोराने वेदमंत्र म्हणण्यास प्रारंभ केला. मंत्र म्हणताना काही चूकही झाली, पण चूक न सुधारता ते ब्राह्मण तसेच मंत्र म्हणू लागले. चुकीचे वेदमंत्र कानी पडताच श्री गजानन महाराज चटकन उठून बसले. म्हणाले, असे चुकीचे मंत्र म्हणून तुम्ही वेदविद्याला हीनत्व आणीत आहात. हीन विद्या पोटाची, मोक्षदात्री आहे साची, बा डोईस बांधल्या शारीची, किंमत काही राखा हो. वेदमंत्र चुकीचे म्हणून कसे चालेल? ही काही पोट भरण्याची विद्या नव्हे. वेद हे मोक्षदायी आहेत. त्यांचा उच्चार व्यवस्थित बिनचूकपणेच व्हावयास हवा. श्री गजानन महाराज यांनी वैदिकांना केवळ हितोपदेश केला असे नव्हे, तर स्वतः त्यांनी वेदमंत्र म्हणून दाखवले व मी म्हणतो तसे म्हणा असेही सांगितले. आत्मज्ञानी साधूंना शब्दज्ञानावर प्रभुत्व मिळवणे हे काय अवघड आहे काय? त्यांना ते सहज शक्य आहे. याची प्रचिती श्रींनी वैदिक ब्राह्मणांच्या निमित्ताने सर्वांनाच आणून दिली. पुढे म्हणाले, अरे उगीच मंत्र मोठ्याने म्हणून ढोंगबाजी करू नका. भोळ्या भाविकांना फसवू नका. श्रींनी संपूर्ण अध्याय म्हणून दाखविला. चूक होऊ न देता आणि स्पष्ट उच्चार करून त्यांनी वेदमंत्र म्हणून दाखविले. चरित्रकार म्हणतो की जणू काही वसिष्ठ मुनीच वेदमंत्र म्हणतायत असे क्षणभर मनात वाटले. श्रींनी वेदमंत्र म्हटल्याचे ऐकून ब्राह्मण चकित झाले. ते निशंक झाले. ब्राह्मणांना ज्ञानसूर्य दिसला. श्री गजानन महाराज यांनी वेदमंत्र म्हणून दाखविलेले ऐकून ब्राह्मणांना कळून चुकले की हा कुणी वेडापिसा नाही, हा महाज्ञानी आहे. हा जणू ज्ञानसूर्यच आपण पाहिला असे त्यांना वाटू लागले. मग त्यांच्यापुढे आपला काय पाडावा लागणार? चरित्रकार सांगतात,
सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार? दीपांचा तो जय जयकार, त्याची किंमत अंधारी. चरित्रकार सांगतात सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार? दीपांचा तो जय जयकार, त्याची किंमत अंधारी. ब्राह्मणांना वाटले की आपण खरोखरीच मोठे भाग्यवान आहोत. काही पूर्व पुण्यगाठीशी होते म्हणून या सत्पुरुषाचे दर्शन घडले. श्री गजानन महाराज यांनी खंडू पाटला करवी या ब्राह्मणांना दक्षिणा दिली. ते ब्राह्मण संतुष्ट होऊन गेले. श्रींना आपण उपाधी मिरवीत असल्याबद्दल मनास मात्र खेद होत असे. पण संत, सत्पुरुष, साधू यांची महती काही रोकडी प्रचिती दाखविल्याशिवाय कळत नाही, हेही तितकेच खरे आहे. श्रींनी वेदमंत्र म्हणून दाखविले नसते तर चुकीचा उच्चार करीत ब्राह्मण हे गावोगाव हिंडले असते. केवळ पोटासाठी मंत्र म्हणून त्यांनी लोकांना फसविले असते. त्यांच्यातील भोंदूगिरी वाढली असती. संत वेळीच डोळ्यात अंजन घालतात, हेच खरे. नैनन छिंदंतीचा आत्मानुभव. शेगावाच्या उत्तरेला एक मळा होता. खंडू पाटलाचा धाकटा भाऊ कृष्णाजी याची त्या मळावर मालकी होती. एके दिवशी श्री गजानन महाराज त्यांच्या मळ्यात आले. तेथे एक शिवमंदिर होते. काही दिवस आपण इथेच राहू असा मनोदय श्रींनी बोलून दाखवला. कृष्णाजी पाटलाने 6 पत्रे आणून एक निवारा तयार करून दिला. भास्कर पाटील हाही तिथे श्रींच्या सेवेला होता. कृष्णाजी पाटलाने श्रींची सर्व व्यवस्था उत्तम केली होती. श्रींचे जेवण झाल्यावरच तो प्रसाद घेत असे. मळ्यातील वास्तव्यात एक अद्भुत घटना घडली. निरूपण कसले, नुसता शब्दच्छल. 10-20 साधू फिरत फिरत तेथे आले. त्यांनी श्रींची महती ऐकली होती. त्यांनीही मळ्यातच मुक्काम ठोकला. पाटलाला त्यांनी सांगितले की आम्ही यात्रेकरू आहोत. ब्रह्मगिरी साधूचे आम्ही शिष्य आहोत. महाराज ब्रह्मगिरी हेही आमच्याबरोबरच आहेत. त्यांचा अधिकार काय सांगावा? देवच त्यांना बंदिवान आहे. तुमचे फार मोठे भाग्य की असे साधू पुरुष तुमच्या मळ्यात आले आहेत. आम्हाला शिरापुरीचे जेवण द्या, गांजाही द्या. 3 दिवस राहून मग आम्ही इथून पुढे जाऊ. ते साधू एवढे बोलून थांबले नाहीत. ते म्हणाले, तुम्ही एका गोसावड्याला इथे ठेवून घेतले आहेच आहे. मग आमचीही सरबराई करा. आम्ही वैराग्यशील आणि वेदांती आहोत. तुमची इच्छा असेल तर पोथी वाचन करू. कृष्णाजी पाटलाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शिरापुरीचे जेवण उद्या देण्याची इच्छा बोलून दाखवली. वाज भाकरी खाण्यास सांगितले. असे सांगितले. त्यांनी गांजाही दिला आणि सांगितले की या पत्र्याच्या निवाऱ्यात प्रत्यक्ष भगवान शंकर बसले आहेत. दुसरा दिवस उजाडला. ब्रह्मगिरीने भगवद्गीता वाचण्यास प्रारंभ केला. सायंकाळ होत आली. इतर साधू ऐकत बसले. पोथी ऐकण्यासाठी काही मंडळी गावातून आली. नैनन छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा हा श्लोक ब्रह्मगिरी साधूने निरूपणासाठी घेतला होता. तो पक्का दांभिक होता. स्वानुभव त्याच्याजवळ मुळीच नव्हता. त्याचे निरूपण गावकऱ्यांनी ऐकले, पण ते त्यांना मुळीच पटले नाही. ते आपापसात बोलू लागले, अरे हे कसले निरूपण? हा तर नुसता शब्दच्छल आहे. पोथी ऐकल्यानंतर ते सर्वजण श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी आले. लोक बोलू लागले, ते कसले निरूपण? इथे तर प्रत्यक्ष स्वानुभवी संत बसला आहे. ही चर्चा त्या ब्रह्मगिरी साधूने ऐकली. त्याला राग आला. इतरही साधू गांजा पीत बसले होते. तेवढ्यात चिलमीचा विस्तव महाराज ज्या पलंगावर बसले होते तिथे पडला. धूर निघू लागला आणि थोड्याच वेळात पलंगाने पेट घेतला. भास्कर पाटील श्रींना म्हणाले, महाराज पलंग सोडा, आपण खाली उतरा. पलंगाची लाकडे सागवानी आहेत. पाण्याशिवाय पलंगाची आग विझणार नाही. त्यावर महाराज म्हणाले, आग विझविण्यासाठी तू मुळीच पाणी आणू नको. खरी गंमत पुढे झाली. ब्रह्मगिरी या पलंगावर बसा. श्री गजानन महाराजांनी ब्रह्मगिरी सांगितले की तुम्ही नैनन छिंदंती या श्लोकावर भाष्य केलेत ना, आत्मा तुटत नाही, जळत नाही असे सांगितलेत ना, आता या आणि इथे पलंगावर बसा. श्रींनी भास्कर पाटलाला सांगितले की जा ब्रह्मगिरी महाराजांना धरून आण आणि इथे पलंगावर बसव. पलंग पेटलेलाच होता. श्री गजानन महाराज तसेच बसून होते. ब्रह्मगिरी महाराज विनवू लागले की मला पलंगाजवळ नेऊ नका, मी श्रींचा अधिकार जाणला नाही. तरीही भास्कराने ब्रह्मगिरी महाराजास धरून
श्रींच्या समोर उभे केले. श्री म्हणाले की नैनन दहती पावकहा हे खरे करून दाखवा. ब्रह्मगिरी घाबरले, म्हणाले मी केवळ पोटभरू संत आहे. शिरापुरी खाण्याच्या आमिषाने आलो होतो, मला क्षमा करा. मी तुम्हाला बेडापिसा म्हटले, मला पश्चाताप होत आहे. मी तुम्हा शरण आलो आहे, मला अभय द्या. ब्रह्मगिरी महाराजाने खूप आर्जव केले. शेगावचे लोक श्रींना म्हणाले, तुम्हास अग्नीपासून भय नाही, पण तुम्ही आमच्यासाठी पलंगावरून खाली उतरा. लोकांच्या विनंतीला मान देऊन श्री गजानन महाराज पलंगावरून खाली उतरले. पलंग जळून गेला. श्रींनी ब्रह्मगिरीस बोध केला की साधूंची चेष्टा करण्याची सोडून दे. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी. अनुभवाविण न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. अनुभवाशिवाय केलेले निरूपण काय कामाचे. नुसते शब्द पांडित्य घेऊन काय करायचे. स्वानुभवाचे बोल बोलावेत. शिरापुरीसाठी कोरडे पांडित्य करीत भटकू नकोस. हा बोध ऐकून ब्रह्मगिरी साधू विरक्त झाला. मंडळी, आपले 2 लेख आता वाचून झालेले आहेत. तर तुम्ही पहिल्यापासून श्री गजानन विजयाचे लेख ऐकायला सुरुवात करा. खूप तुम्हाला त्याचा स्वतःला फायदा होईल. स्वतःसाठी वेळ काढा. शांत निवांत 15 मिनटं बसा. डोक्यात कुठले विचार न आणता बसा. दीर्घ श्वास घ्या आणि अध्यात्माचं वाचन करा. त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि आपला चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना वाचायला वेळ नाही पण ते ऐकू शकतात आणि स्वतःचा फायदा करून घेऊ शकतात. आणि कमेंट्समध्ये गणिगण गणात होते असं नक्की लिहा. धन्यवाद.